चिंतन आनंदाची गुरुकिल्ली भाग 1। नमस्कार श्रोते हो। जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीची धडपड ही आपल्याला आपल्या जीवनात आनंद मिळावा, तो कायमस्वरूपी असावा आणि तो सातत्यानं वृद्धिंगत होत जावा यासाठीच असते। हे एक त्रिकालाबाधित असंच सत्य आहे। विशेष म्हणजे याला वय, लिंग, देश, जात, धर्म, आर्थिक परिस्थिती अशा कोणत्याही प्रकारचा अपवाद नाही। आपल्याला कोणत्या प्रकारचा आनंद मिळावा याबाबतच्या अपेक्षा प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळ्या असतीलही, मात्र आपल्याला आनंद मिळावा ही अपेक्षा मात्र सामायिक म्हणावी लागेल। आपल्याला आनंद मिळावा यासाठी सातत्यानं प्रयत्न करूनही प्रत्यक्षात मात्र अनेकांच्या पदरी केवळ आणि केवळ निराशाच येत असते, असा सार्वत्रिक अनुभव आहे। म्हणूनच आपल्याला अपेक्षित असलेला आनंद मिळवण्यासाठी नेमकी कोणती गुरुकिल्ली आहे हे जाणून घेण्याची जिज्ञासा अनेकांच्या मनात कायम असते। किंबहुना ही गुरुकिल्ली मिळावी यासाठी काय करावं लागतं याचीही उत्सुकता अनेकांच्या मनात असते। आनंदाची गुरुकिल्ली कोणती याबाबत विचार करण्याच्या आधी आनंदाचं एक सार्वत्रिक रहस्य लक्षात घेणं अत्यावश्यक ठरतं। केवळ आणि केवळ काही निवडक अधिकारी व्यक्तींचा अपवाद वगळता अन्य सर्वांना या संपूर्ण जगात केवळ आपणच दुःखी व्यक्ती असून अन्य सर्वांचं जीवन मात्र कमालीचं आनंदी आहे असंच वाटत असतं। गंमत म्हणजे अनेकदा आपण ज्या व्यक्तीच्या संदर्भात असा विचार करतो ना, ती व्यक्ती मात्र आपल्या बाबतीत नेमका असाच विचार करत असते। हे लक्षात घेतल्यास दुरून डोंगर साजरे या मराठी म्हणीचं अगदी अपरिहार्यपणे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही। जीवनात खरा आनंद मिळवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी जाणीवपूर्वक स्वीकाराव्या लागतात, तर काही गोष्टी या जाणीवपूर्वक टाळाव्या लागतात। काही गोष्टींचा तर आवर्जून त्यागच करावा लागतो आणि म्हणूनच आनंदाची गुरुकिल्ली शोधताना प्रत्येकाला आपल्या जीवनात स्वतःलाच डोकावून पाहणं हे अत्यावश्यक ठरतं। वास्तविक पाहता आनंद हा प्रत्येकालाच हवा असतो। प्रत्येक छोट्या छोट्या क्षणात आपण आनंद शोधत असतो, मात्र असं असूनही अनेकदा आपल्याला आनंदी राहता येत नाही। यासाठीच आनंदाची गुरुकिल्ली नेमकी कोणती याबाबत प्रत्येकाला उत्सुकता असणं हे अगदी स्वाभाविक आहे। गंमत म्हणजे आनंदाची गुरुकिल्ली आपण जगात अन्यत्र शोधत राहतो, पण तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी अशीच आमची अवस्था झाली असल्याचं लक्षात येतं। मुळात आपल्याला आनंदी राहता येण्यासाठी आपल्या सभोवतालचं वातावरण सर्वार्थानं आनंदी असणं अत्यावश्यक असतं, पण अनेकदा हे वातावरण आनंदी नसल्याचं जाणवतं। विशेष म्हणजे यालाही अनेकदा आपण स्वतःच जबाबदार असतो। आपण नकारार्थी दृष्टिकोन मनात ठेवूनच वावरत राहतो। पेराल तेच उगवेल ही उक्ती सर्वज्ञात आहे। आपण आपल्या मनात सकारात्मक आणि आनंदी विचारांची पेरणी करू शकलो तर साहजिकच आपल्या सभोवताली केवळ आणि केवळ सकारात्मक आणि फक्त आनंदी वातावरणच अनुभवाला येत राहील। काही वेळा आपल्याला आवडत नसलेली एखादी गोष्ट आपल्यासमोर घडते। खरं तर तसं घडू नये असं आपल्याला वाटत असतं, पण तरीही त्यावर आपलं कोणतंही नियंत्रण नसतं। अशावेळी त्या गोष्टीचा स्वीकार करणं आणि पुढं जाणं हेच श्रेयस्कर ठरतं। चेंज व्हॉट यू कांट ॲक्सेप्ट बट ॲक्सेप्ट व्हॉट यू कांट चेंज हे सूत्र ज्या व्यक्तीला आपल्या जीवनात अंमलात आणता आलं त्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं आनंदाची गुरुकिल्ली गवसली असं नक्कीच म्हणता येईल। त्यामुळे हे प्रत्यक्षात साध्य करण्यासाठी नेमकं काय करावं याचाच विचार करणं हे आनंदाची गुरुकिल्ली प्राप्त करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल ठरेल, यात कोणताही संदेह नाही। आनंदाची गुरुकिल्ली याविषयी श्रीराम पुरोहित यांचं चिंतन आत्ताच आपण ऐकलं। या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रुडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर। आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला। पुन्हा भेटूया उद्याच्या भागात। नमस्कार। आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात।